हा यशस्वी काय राव म्हणजे तू मराठीच आहेस? मिक्स ब्रीड आहे मी. तू कुत्रा आहेस का? बॉसला शिव्या द्यायचा तेव्हा? आता पण देतो. काय सर्वात घाणेरडी गोष्ट काय करायचा तुला तो बॉस? मेकुड घ्यायचं. मेकूळ खायचा? किस केलंयस तू? नाही म्हणजे लिप्सवर नाही गेलं. जर तुम्हाला अशी संधी मिळाली हायपोथेटिकली यशस्वीचा फोन चेक करण्याची तर तुम्ही कोणाचा चॅट वाचाल? हर्ष राणे बोलला तो. हर्ष राणेची चॅट काय वाचणार? तो ताई बोलतो तिला. ताई म्हणतो तुला? नाही. तुला कोणाला फ्रेंड झोन करत असेल कोणाला करशील तू? हर्ष राणे. कोण आहे ज्याला मराठी नाही येते? भाई इधर थोड़ा फोकस डाल इनके मुंह पे. मराठी नहीं येत, थोड़ी थोड़ी येते. तो मैं क्या कर रहा हूँ अभी? अच्छा समझ आता है बट बात नहीं कर सकते. ठीक है तुम दोनों ही हो मल्लू हो. अच्छा अच्छा. अरे मल्लू पे ही हंस रहे हो. इनको मल्लू लोग का एक ही चीज पता है. मी नारळाचा खीस म्हणत होतो. ठीक है अजून कौन और कौन है जिसको नहीं आती मराठी? ठीक है क्या आती है फिर? समझ में आता है, बोल नहीं पाता. तो तुम लोग ने मराठी शो का टिकट क्यों लिया? हिंदी चाहिए था बट देखने के लिए आए. अरे माँ जोक सुनने या मेरे को देखना है सिर्फ? समझेगा मराठी समझेगा. हाँ फक्त आई जवळी. मी आज वरून डिसाइड करून आलो की आज मी स्टेजवर एकही शिवी नाही देणार. ऑडियन्स नाही देऊन आली. येते ना मला काय येतं? आई कोणी शिकवलं? अरे और ठीक आहे. अजून कोणी आहे ज्याला मराठी नाही कळत? कोण आहे? अच्छा कोणती भाषा कळते भाऊ? मला मराठी येते. अरे नाही असं काही हे नाही. तुम्हाला नाही बोलायचंय. तो एकदम प्रेशर मध्ये झाला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तुला कोणती शिवी येते मराठीत? तो मागचा गोवावाला म्हणाला की सर बनाना बोट येऊ का? माझ्या पॅन्ट मध्ये आहे. पासेस म्हणतोय त्याचे मी. इथे घाणेरडे विचार ना. हा मित्रा कोणती शिवी येते तुला? काय शिकून काय शिकला ना? सगळ्यांनी आईवाले कोर्स करून आले. अच्छा अजून काही वेगळी शिवी? समथिंग अबाउट आई जाऊन काय मित्र म्हणलं. हे कुठून आणि कोण मित्र वगैरे आहेत? हे तू एकटा आलास? MC स्टॅन. अच्छा अच्छा त्याची गाणीच ती असतात ना. हो छान. तू मित्रावर आलास की एकटा आहेस? अच्छा तुम्हा सगळ्यांना येते मराठी? अच्छा अच्छा छान छान. ठीक आहे. अरे तुम्ही एकदम जॉली माणसं वाटतंय. काय कडक ड्रेसिंग मारली आहे. आई शपथ पाय बघ किती केस आहे. तुमचाच नवरा आहे हा का? बांधून काय नाही ठेवला घरात? घेऊन निघालात बाहेर? ठीक आहे मागच्याच कोणाशी तरी बोलू आपण. ठीक आहे कपल्स कोण कोण आहे तुमच्यापैकी? खरं सांगा. ठीक आहे आता सुरू झालाय खेळ. तुम्ही पण कपल आहात? एक मिनिट कपल तुम्ही दोघे आहात आणि हा तुझा कोण आहे? अच्छा हा भाऊ आहे आणि हा बॉयफ्रेंड आहे. अच्छा एकदम तुम्ही प्रोग्रेसिव्ह मल्लू आहात. ती घरी माहिती आहे म्हणजे आतापासून? किती वर्षाची आहेस तू? अच्छा आणि आता ऑलरेडी माहिती. आणि हा किती वर्षाचा आहे? अच्छा 6 वर्षाचा गॅप आहे. बाबा विसरले होते की चुकून गोळी लागली. काय त्यांना नाही करणार गोळी मी. घरी जाऊन मल्लाली डिक्शनरी बाबा म्हणायचं. ते वेगळी बंदूक. यांच्याशी बोलूया काय वाटतंय तुम्हाला? मल्लू लोक या इथे या. तो म्हणतो कॅमेरा बघ कसा आणला.
आठवलं काय तुला आधीचं? तू मराठी आहेस? काय चाललंय काय यार? पण तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. काय नाव आहे तुझं? अमोघ. अरे कडक अमोघ. एकदम 3-2 वाला आलाय. कडक अमोघ, काय करतोस आयुष्यात? मी आर्किटेक्ट आहे. अच्छा. आणि हिचं नाव काय आहे? तू सांग. अनुष्का. ठीक आहे. अनुष्का कुठे भेटली तुला? कॉलेजमध्ये. कोणत्या कॉलेजमध्ये होता तुम्ही? ठाकूर कॉलेज. अरे तेच ना, पैसे खाऊन जे ऍडमिशन देतात ते पकड वाटलं. तेच आहे ना. ठाकूर कॉलेजमध्ये कोणता कोर्स केलास तू? आर्किटेक्चर. अच्छा, दोघेही क्लासमेट्स होता तुम्ही. हो. आणि कसं पटवलंस तू हिला? सो ही टॉपर होती आणि मी बॅक बेंचर होतो. मला वाटलं ही टॉपर असायची. मला हे कोणतं कॉलेज उघडलंय? हा, ही टॉपर होती आणि तू बॅक बेंचर होतास. सो एक कॉलेज इव्हेंट होता, त्यामुळे लाईक ग्रुपला अप्रोच करत होता. तर हिचा एक ग्रुप होता, तर त्यामुळे तिला अप्रोच केलं. अँड तेव्हा मी सिंगल होतो. आय वॉज लाईक की आय विल ट्राय माय चान्स. आणि मग तिला विचारलं, लाईक तिला 3 दिवसाचा टाइमलाईन दिला की तू काय जिओ मध्ये काम करतोस काय? आपका डेटा पॅक 3 दिन में खत्म हो जाएगा. नाही, मला ती आवडली पण होती तेव्हा. हा, आवडली असणारच ना, असं काय रॅन्डम मुली. वो 3 दिन को मैंने 1 हफ्ते में कब कन्वर्ट किया, ही डिडंट अंडरस्टैंड. अच्छा, तू एक आठवड्यानंतर उत्तर दिलंस. काय विचार केलास एक आठवडाभर? कसं त्याने काय विचार, कसं प्रपोजल टाकलं तुझ्या समोर? एक्चुअली सीन वाज की आय वांटेड. मराठी येते तुला बोलायला थोडीशी? नाही. ट्राय कर ना, नंतर बोलावी लागेल. एक नाव घे ना, याचं नाव घे ना. अरे काय नाही, असं कर, गच्चीत गच्ची. नाही, मला नाही. मी आहे बच्ची. नाही, हे प्रकार नसतो तुमच्यात. काय असतं? काय बोलते? तेरे में शादी के बाद सांग रे बाप. नाही, बीटेक नाही. शिस्तीत मराठी मुलगी शोधायची ना. आता आम्हाला किती त्रास होतोय बोलायला. हा, आवडली तुला? अरे हा, ठीक आहे. असं झालं? अरे आवडली नाही मला. हाँ, जैसे हम लोग में क्या रहता है शादी के बाद ना, ऐसे पति का नाम लेना पड़ता है, लेकिन ऐसे पोएटिक वे में. तुम लोग में क्या रहता है? वी जस्ट टेक द नेम, वी डोंट केयर. अमोघ, अजूनही संधी आहे. अच्छा, तुम्ही तो मराठी कल्चरची बेस्ट गोष्ट काय वाटते तुला आतापर्यंत? I like the way they express their culture. So हाँ. I am a dancer. A classical म्हणजे dancer. पैसे उडवतात. नाही. ते dancer नाही. छान, इतके सुंदर आहे ना. मी नाचते, गजरा घालून. ते dancer नाही. हे थांबा रे. बिचारी एक मुलगी सांगते, असं परप्रांतीयांना त्रास देता का? सॉरी, हा, उद्या निघून जायचं इकडून. हा, तर तू डान्सर आहे. क्लासिकल डान्सर आहे. हे छान आहे. मराठी बोल, मराठीच बोल. हा, नाही. प्लीज. मग आम्हाला हिंदी सबटायटल लिहावे लागतात, प्लीज. मी 14 वर्ष ट्रेनिंग केली हे आहे. तुम्ही चुप बसा. तिचं आहे ना, ती करणार. हा, तू बोल. माईक जवळ पकड थोडा. आणि हा, 14 वर्ष ट्रेनिंग केली आहे. हो, हा, आणि ही इज व्हेरी एन्थुसियास्टिक अबाउट कल्चर. आय एम रिअली सॉरी. नाही, अरे ठीक आहे. तू प्रयत्न करतेस, हीच मोठी गोष्ट आहे. काही मुली प्रयत्नच नाही करत. त्याचा कल्चर. अरे यार. ए यांना जावे, उपट सोडणे ना. प्रयत्न नाही करा. टपली मार तिला. हा, तिथं. हा, याने तुला कसं पाठवलं ते सांग. एक प्रपोजल कसं दिलेलं एक आठवड्याचा जो तू टाइम घेतलास? एक सिचुएशन हुआ था हाँ. वेयर ही नीडेड माय हेल्प एंड हाँ. आई वाज द ओनली पर्सन टू हेल्प हिम. हा, बाप रे, साक्षात ओशो आले आहेत आपल्या. असं काय असं ठाकूर कॉलेज, ठाकूर विलेज, कांदिवलीमध्ये असं काय तुझ्यात होतं? स्टोरी कॅन बी टोल्ड बेटर बाय हिम. अरे हा, दे तिला म्हणते तुझा तिला तू घे. हा, सो आमची एक क्लबिंग पार्टी होती कॉलेजची अनऑफिशियल. हा. आणि त्यामुळे फुल आउट झालो मी. आणि शी वॉज द ओनली पर्सन हु हँडल मी. वाव. हो. आणि लाईक, आणि अजून 2 लोक होते त्यामध्ये. हा पण आहे आणि हा पण आहे. ते घ्यायला आलेले मला रात्री. आणि हेल्प हिने केली. मध्ये क्लबनंतर घरी या दोघांनी घेऊन गेलं खांद्यावरती. मग हिने काय केलं? हिनी मला लिंबू पाणी, मला असा क्लबमध्ये. हा, इनसाइड द क्लब. हा, हो,
लाईक टेक केअर केलं लाईक तू अरे तू ठीक आहेस ना, अरे वाव. पाणी पाहिजे वगैरे. तर मला ते असं भावूक झालं की अरे चांगलं आहे. आज लिंबू पाणी बनवते, उद्या हिच्यावर उलटी करून टाकेन. काय नाव आहे तुझं? फोकस इंडियन. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती. हा ठीक आहे ठीक आहे. हा मग तू उलटी वगैरे गेलेलीस तेव्हा? हो. ते पण खूप झालेली. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. किती लिटर होती, ते नाही कोणता फ्लेवर आम्हाला नाही जाणून घ्यायचं ते. ठीक आहे. मग त्या दिवशी तुझ्या मनात ती आली की अरे हीच आहे. हो. अच्छा. मग तिला असं लाईक कम्पन्सेट करायला मग तिला एक वॉफल डेटला घेऊन गेलो. कम्पन्सेट करायला लाईक मला असं वाटलं की तिने मदत केली तर तिला काहीतरी काइंड ऑफ दिलं पाहिजे. बरोबर, जेस्चर चांगलं होतं. हा मग वॉफल खायला घेऊन गेला. आणि पण ते माझ्या साईडने होतं, तिच्या साईडने तिला माहिती नव्हतं हे डेट आहे ती. मग ते नंतर तिला वाटलं वरून पृथ्वी आलाय, वॉफल चारतोय मला. ठीक आहे. हा तुझ्या हँडमध्ये तू तर मनात उदय चोपडा झालेलास. हा मम्मी ये लडकी मिल गई. हा मग मग मी तिला सांगितलं की हे डेट था. मग तिला डेट सांगितलं की 3 दिन का टाइम आहे तेरे पास, हा या ना बता. ना रे का तो ना तो बोल, बरोबर. हा बोल. आणि मग काय बोललास तिने की 1 वीक घेतलं त्यासाठी. मग तू तेव्हा काय पैसे मागितलेस वॉफलचे? ती म्हणाली 225 माझी हा आहे. तुला यांच्या मल्लू कल्चरचं रे दुसरी बेस्ट गोष्ट काय वाटली? मला त्यांचं कल्चर खूप आवडतं. लाईक त्यांच्यामध्ये ट्रेडिशनल. आम्हाला पण त्यांचं कल्चर खूप किती छान आंघोळ करतात. त्यांचं बिल्डिंग वगैरे, त्यांचं बिल्डिंग आर्किटेक्चर. तू सगळ्या गोष्टी आर्किटेक्चर घुसव. हा काय आहे यांची बिल्डिंग अशी वेगळी? सो त्यांचे टेम्पल चांगले आहेत. हा हा नको रिलीजन नको. दुसरं सांग अजून काय आहे चांगलं त्यांचं. याच्या आई बाबांना भेटलास तू? हो का त्यांना आवडतोस तू? हो. त्यांनी पण तुला लिंबू पाणी दिलं का? क्या घरी का उलटी करतो आमच्या? आणि हा भाऊ कसा वाटतो? ए भाऊला द्या आता, चल तू झालंच. ए प्लीज प्लीज प्लीज. ए मेहुणे त्याला काय घंटा. मेहुण्यांची पाहुणे. दुनियादारी बघितलीस? आई डोंट नो मराठी. अच्छा तुझे बिल्कुल ही नहीं समझती. एक दुनियादारी नाम की एक बहुत कल्ट मूवी है, ऑस्कर के लिए जाने वाली थी. उसमें बहुत एपिक सीन है ऐसे, मतलब कुछ नहीं, घर जा ऐसे नाक से ऐसे खून है ना. स्वप्निल कौन है तो? स्वप्निल जोशी. ठीक है, तो तुझे ये पसंद है? हाँ ठीक. मैं मतलब जब तक मुझ पे उल्टी नहीं करा मुझे सब सही लगा. ठीक लग रहा है तुझे? अच्छे है, लेकिन मैं 1 साल पहले ही जाना हूँ उनको बराबर. अच्छा. तो मैंने. और तू कितने साल से डेट कर रही है? 3 years. अच्छा 3 years. ठीक है. मग तुला ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 त्याला किती, ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 उसको कितना रेट करेगा तू? 8. 8. 2 किधर लॅक कर रहे हो. तुम्हाला वाटलं की 2 देशी पितो ना म्हणून कापले मी. देसी पीता है. अरे मेरा तू ट्रांसलेट कर उसको. ठीक है, तेरा भाई है ना. हाँ मतलब जानता नहीं हूँ, लेकिन एक है कि बात नहीं खत्म होता, जानता नहीं उनके बारे में. जानना है तुझे. अगर एक सवाल पूछना है इसको कोई भी, तो क्या पूछेगा तू? जीजू को किती वर्षाचा? 23. अरे 23 घंटा जीजू. हाँ एक सवाल अगर इसको कोई भी ऑकवर्ड सवाल पूछ दे, कोई भी भाई. शादी के बाद मेरे को पैसा तो चाहिए दोनों से. एकदम बहन पे. चल तुला पण वॉफल चारतो. तेरी गर्लफ्रेंड है? तू कितने साल का है? 17 16. और तेरी भी गर्लफ्रेंड है? थी. कब? माँ के पेट में कि तू 17 साल में कहा कुटे? 1 साल पहले. 1 साल पहले. क्या हो गया फिर? वॉफल लेके भाग गई तेरे के. पूरा चॉकलेट खा गई मेरा. तेरे को वही चॉकलेट बता रहा है ना भाई अभी तो. क्या फिर से अरे नहीं. गोंडच आहे रे बाळ आहे. नाही जा, तुला झोपायची वेळ झाली. ठीक आहे ह्याच्यासाठी टाळा एकदा. त्याने 5च केलं. ठीक आहे. कोणत्या साईडच्या कोणाशी तरी बोलू आपण आता. आपण थोडं कोणाशी तरी एकदम वेगळ्या माणसाशी बोलू आपण. म्हणून तो मित्र. तुम्ही सगळे एकत्र आले आहात? अरे कडक त्यांना मित्र जे येतात ना एकत्र हरामखोर असतात ते. आता तुम्हाला कळले, एकमेकावर टाकतात. आता बघा. ठीक आहे. हां
ते बघा एकमेकाला माईक देत आहेत. हा हा हाय हाय मित्रा, हाय. थोडं जोरात बोल ठीक आहे. हाय, काय नाव आहे तुझं? नील. नील. किती मित्र आलात तुम्ही एकत्र? 7 जण आहोत. 1 2 3 4 5 6 7. अच्छा, पूर्ण तो रोज तुमचा आहे. ठीक आहे. कोणाचा प्लॅन होता तुमच्यापैकी हा? ह्या मित्राचा होता. या मित्राचा होता. ठीक आहे. तुमच्या सर्वात हरामी कोण आहे तुमच्या 7 जणांमध्ये? तूच आहे ज्याच्याकडे माहिती आहे का? काय रे, सर्वात हरामीगिरी काय केली असतो आयुष्यात? मी काय पण करतोय, हरामीगिरीच होते. असं काय करतोस तू? मी काहीच नाही करत. आयुष्यात काय करतोयस आता? अच्छा, असं हा हा असं म्हणजे हा असं हा असं कॉर्पोरेट फर्मला जॉईन्ड आहे आणि सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर पण आहे. अरे कडक, जरा उभा राह ग. अरे आहे आहे रे बॉडी, अरे कडक रे. ते हे थोडं छोटं होतं तुला टी शर्ट. आता काय काय दिसलं आम्हाला. ए तुम्ही लोक काय उभं, मला काय दिसलं मग मला नाही दिसलं. एकदा उभा करा ना त्याला. जास्त उभा केला उभाच होईल. हा हा कोणत्या जिम मध्ये आहेस तू? काय सीन नाही, मी आहे? freelancing फ्रीलान्स करतोस? कसं करतोस? आणि म्हणजे झूम कॉल्सवर करतोस? नाही. घरी जाऊन करतोस? कोणा किती क्लास? चालेल ना, तुम्ही ना एकच विचार तुमचे. सध्या 2 क्लायंट आहेत. 2 क्लायंट आहेत. काय आहे जेंडर त्यांचा? मेल आहे. हा मेल आणि एक फिमेल आहे. फिमेल्स बद्दल सांगा मला, कारण हे जिमचे ट्रेनर हरामखोर असतात. जिम मध्ये गेलो ना काही विचारा त्यांना सांगणार नाही, आणि मुलींना अरे मॅडम मी करून दे. आणि हा तर घरी जातोय. काय काय कुठून सुरुवात होते सांग? किती वाजता जातोस? मी घरी जात नाही, मी त्यांच्या सोसायटी जिम मध्ये जातो. हा अच्छा, का रे घरी गेलेलास का आधी? ते बोले याची नजर खराब वाटते आणि टी शर्ट थोडा लूज घाल. कोणत्या सोसायटीची जिम आहे? कुठे आहे आणि ही जिम? अंधेरीला आहे. अच्छा, आणि तू पण अंधेरीलाच राहतोस? नाही, मी पार्लरला राहतो. अच्छा, जवळच आहे. आणि हे आता तू दररोज जातोस मग त्यांच्याकडे, आणि काय काय शिकवतोस त्या मुलीला? मुलगी आहे, बाई आहे, काय आहे? बाई. कळा ए हा काय काय शिकवतोस? का किती वर्षाच्या आहेत काकी त्या? 30 मिड 40s मध्ये आहेत. ए मग या काकी नाही आहे, भाभी. ठीक आहे. कशा आहेत? क्यूट आहेत? कसं आहे? नॉर्मल आहेत. मी क्लायंटच्या हिशोबानेच बघतो. मित्र बोलतात चल चल. आम्ही बघितलंय फोरआर्म्स मारताना तुला. हा मग किती वाजता जातोस त्यांच्या जिम मध्ये तू? आता 2 इयर्स झाले मला. हा, आणि काय train कसं काय ट्रेन करतोस त्यांना? जसं स्केड्युलाइज केलं असेल वर्कआउट त्यांचं सांग ना आम्हाला. सोमवारी काय होतं? सोमवारी त्यांचं माईक नको हलवस, दुसरा हात हलव. हा सोमवारी त्यांचं कार्डिओ होता आणि फंक्शनल ट्रेनिंग होता. हा, मग कार्डिओ मध्ये काय काय? पहिलं सायकलिंग 10 मिनिट्स, त्याच्यानंतर ट्रेडमिल वरती. अरे जिम मध्ये नाही होते सगळं यार, त्यांना फक्त प्रोटीन शेक घालवायचंय. पण कार्डिओ तुम्ही ती रील पाहिली असेल ना, त्याने किती कॅलरीज बर्न होतात वाली. हा हा, पहिले सायकलिंग झाली, मग ट्रेडमिल झाली, आणि मग थोडं फंक्शनल ट्रेनिंग वगैरे. फंक्शनल मध्ये काय काय जम्पिंग करत? जॅक्स, जम्पिंग जॅक्स. चायनीज. मी अजूनही काही घालण्याचा विचार नाही. हा, जम्पिंग जॅक्स आणि हाय नीज. हा हाय नीज, तेच ना असं टोरेज वालं? नाही, वेगळं आहे ते. कसं करतात? त्याच्यात पण जम्पिंगच असतं. त्यात पण जम्पिंग असतं? खूप जम्प करवतोस का? आणि स्ट्रेचिंग तूच करून देतोस? हो. याने ते केलं, अबू मैं पैसे कम कमा लूंगा लेकिन खुश रहूंगा अबू. अबू आले मग जिमला, अबू म्हणले मुझे भी यही कर रहा है. अच्छा, स्ट्रेचिंग कशी करवतोस? एक काम कर ना, एक मिनिट, तो बाजूला चष्मेवाला आहे ना, तू एकदा उभा राहा आणि थोडीशी त्याची स्ट्रेचिंग कर. मागून दाब ना हात त्याच्याशी. थोडी प्लीज एक मिनिट. ऐक रील जर व्हायरल झाली त्याला अजून क्लायंट मिळतील ना? अरे एखादी काकी देईल तुला तो. ए कोणाचा प्लॅन तुझा होता ना? तू त्याला, तू सगळे घाबरलेत. याचा स्पर्श नकोय आम्हाला. हा मला वाटतो थोडंच असला. ए हा सांग ना, स्ट्रेचिंग मध्ये कसे करतोस तू? स्टॅटिक स्ट्रेच वगैरे असतात. काय? स्टॅटिक स्ट्रेच. स्टॅटिक काय असतं आम्हाला सांग, आम्ही लेमॅन आहोत, आम्हाला सांग.
म्हणजे बेंड वगैरे होऊन स्ट्रेच वगैरे. तू जिम मध्ये आल्यानंतर काय करतोस? झोपतो कारण घोडा बरोबर. एवढी स्ट्रेचिंग. ठीक आहे ठीक आहे. आता तुमच्यापैकी 7 जणांपैकी गर्लफ्रेंड कोणाची आहे? आमच्यामध्ये हां हां. आर्टिस्ट आहे. अच्छा अच्छा, तो आर्टिस्ट आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मस्त. 2 तास लागेल काही पण बोलेल ते कळायला. पूर्ण मारून दिली आहे त्याची की आर्टिस्ट आहे. काय आहे? हगणं आहे आर्ट याचं. 2 तास लागतील. काय मित्रा, काय सीन आहे? हाय हाय, काय नाव आहे तुझं? माझं नाव रितेश वर्तक आहे. रितेश, काय आर्ट आहे तुझ्यामध्ये? आर्ट म्हणजे थोडंफार डान्सिंग येते. पुढची म्हणते हां, मग हां, कोणता फॉर्म येतो आणि डान्समध्ये? डान्स म्हणजे असं हे प्रोफेशनल नाही, असं यूट्यूबवरून शिकून थोडंफार शिकतो. हां हां हां. काय तरी कोणत्या गाण्यावर तू नाचू शकतोस? थांबा थांब. काय 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 काय? तांबडी तांबडी. तो अरे बा. तोबा तोबा. हे तोबा तोबावर करू शकतोस हो. जर तुमच्या सगळ्यांची इच्छा. ये स्टेजवर ये, स्टेजवर ये रे. काय नाही, आपलेच लोक आहेत. ये. अरे काय, हे बघ किती 100 जण आहेत हे आणि युट्यूबवर 1 लाख तेवढेच आहेत. जर तुला कम्फर्टेबल नसेल ना तर तिकडेच कर. नाही, गाणं चेंज करू शकतो. हा हा, तिथेच करशील. नाही, गाणं चेंज करू शकतो. त्याला वाटलं जत्रेत आलंय. दादा गाणं चेंज करा ना. मग कोणतं देऊ तुला? चिकनी चमेली? नाही, टायटल भूलभुलैयाचं टायटल ट्रॅक. भूलभुलैया 3चं टायटल ट्रॅक. त्याचं कार्तिक आर्यनला पण नाही जमलं. ठीक आहे, ते त्याच्यावर नाचशील. पण प्रॉब्लेम काय, गाणं जर वाजव ना तर कॉपीराईट इश्यू येतो. तर आपण गाणं अज्युम करूया किंवा मी गातो. त्याच्यापेक्षा मजेदार जर तुम्हाला हवं आहे तर यांच्या मित्रालाच गायला हवी. हे काम करतो, मी गाणं गातो, तू नाच आणि तू स्ट्रेचिंग कर त्याची. या स्टेजवर तर कुठे नाचील? कुठे? इथे स्टेजवरच नाचील ना? हा, ये ये ये. कडक भाऊ, पाणी दे ना थोडं प्यायला. हां हां, माईक दे माझ्याकडे. हां हां हां, ठीक आहे. काय देवाला नमस्कार वगैरे करायचा? ठीक आहे, हां करूया चालू. मी गाऊ आता. ठीक आहे ठीक आहे. मी ॲक्च्युली तुमच्यापैकी बऱ्याच कमी जणांना माहिती असेल की मी 17 वर्ष ॲक्च्युली ट्रेनिंग घेतली आहे गाणं ऐकायची. कारण आता मी गाणार आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या गाण्यावर असाल. ठीक आहे, हे तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हुसन तेरे तो सॉरी. तेरी आंखें भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया. नाच ना, माडी का बघतोय? म्युझिक पण देव. बुडू बुडू बुडू. तेरे जिस्मों की गलियों में दिल में तू रहती है, बेताबी कहती है. याच्यासाठी तुम्हाला गायला लाव. महाराष्ट्रात गॉट टेनेंट. छान छान छान. थांब थांब थांब, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी. एक मिनिट मिळालं. हे घे, कारण तुझे मित्र तुझी खूप मान. पॅडमॅन झालो मी. छान छान, एकदा टाळा होता दाढी. हा ठीक आहे, चला कोणाशी तरी अजून आपण कोणाशी तरी बोलू. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणाची मनात अशी इच्छा आहे मी त्याच्याशी बोलावं असं? नाही आहे? तुला आहे इच्छा? याची आहे. तुझ्याशी मी खूप बोललो आहे यार. आपण नंतर बोलू, शो नंतर बोलू आपण. ठीक आहे, हां मला व्हॉट्सॲप कर, मी तुला ब्लॉक करतो. हिच्याशी बोलू आपण. हां, ही मुलगी जी आहे ना. हां
नाईस. काय रे तुम्हाला काय रिव्ह्यू देत आहे का मुलीचा? छान आहे, नीट बोला हिच्याशी. ठीक आहे. हाय हाय, काय नाव आहे तुझं? सलोनी. सलोनी. अरे का मस्त भारत असतो आवाज आहे. तू पण गाणं वगैरे शिकली आहेस? नाही, सलोनी कोणावर आली आहेस? मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर. अच्छा, घरी माहिती आहे? हो. अरे कडक. फियॉन्से. अच्छा, फियोन्से झालाय म्हणूनच रडतोय. सलोनी किती वर्ष डेट करताय तुम्ही? 4 वर्ष झाली या महिन्यात. अच्छा अच्छा, या महिन्यातच झाली. काय केलं अॅनिव्हर्सरीला तुम्ही? अॅनिव्हर्सरीला अॅनिव्हर्सरीच म्हणतात ना. 4 वर्ष झाली, दरवर्षी ना अॅनिव्हर्सरी येते. काय नाही गेलो, म्हणजे आम्ही डेटवर गेलेलो. हा, तेच विचारत होतो मी. हा. रिसेंट म्हणजे रिसेंटली ही प्रपोज मी इन थायलँड. थायलंड. तेच मी म्हणालो की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चाललेला. का रे थायलंडमध्ये जाऊन हिला का प्रपोज केला तू? हा काय यार, एवढं जेवण चांगलं असतं ना घरची. हा, एक तर तुम्ही दोघे थायलंडला का गेलेला ते मला आधी सांगा. बर्थडे हे होतं, मानतोय. सेलिब्रेशन हा, हा. होतं आणि त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी प्रपोज केलं. अच्छा अच्छा, 2 दिवस आधीच प्रपोज. तुम्ही किती दिवस होता थायलंडमध्ये? 7 days. अच्छा, आणि काय काय केलं तिकडे? म्हणूनच लग्न करावं लागतंय. भाऊ थापलेला. बर्थडे याचा होता, बर्थडे बाउन्स मला दिले. मी स्वतः याला स्ट्रिप क्लबला पाठवलं मग. हा हा, काय गेलेला स्ट्रिप क्लब? एक साथ गेलेला. अरे कडक. सलोनी काय झालं स्ट्रिप क्लब मध्ये? कोणत्या स्ट्रिप क्लबला गेलात म्हणजे? फुकेटला होतं. हा, लोकल स्ट्रिप क्लब. नाही नाही, नाव मला पण माहित नाहीये. पण लोकल स्ट्रिप क्लब होता की रशियन? लोकल होतं. मजा नसेल आली ना. तो म्हणजे लोकल नव्हती ती. हा, तू चमडी दिसतोय. चारकोपचं आहे. चारकोपचं आहे. मग कसं वाटलं तुला? थायलंडमध्ये संडास घराचं असेल. चारकोप बाहेर असतात. ए, तुझ्या घरात आहे संडास? खरं सांग, बिल्डिंग मध्ये राहतोस? नाही नाही, रो हाऊस ए, चारकोप मध्ये बिल्डिंग आहेत का? आहेत ना. मग सगळे आता पण जेवढे पाहिले सगळे रो हाऊस मध्येच राहतात. बरोबर ना? तुमच्या घरातच आहे? हा आहे ना. अच्छा ठीक आहे. आणि काय केलं थायलंडमध्ये तू सांगा. स्ट्रिप क्लब मध्ये काय झालं आम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांग. काय नाही, स्ट्रिप क्लबमध्ये गेलो, शॉर्ट्स वगैरे पिलो थोडे. त्यानंतर मग ऑफकोर्स मुली स्ट्रिप करत होत्या तिकडे, ते सगळं बघितलं एक साथ. आणखीन टिप वगैरे दिली काही? नाही, ते टिप ओनली ते लॅप डान्स घेतात तरच आहे. मग तुला नाही मिळाला? तू हरलायस मित्र आयुष्यात. नाही 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 नाही, तुझं नाव संजू सॅमसन. एक मिनिट, म्हणजे तू थायलंडमध्ये जाऊन पण तुझ्या गर्लफ्रेंडने तुला लॅप डान्स दिला? मग तू थायलंडला का गेलास? जायचं. नाही, थायलंड तसं लाईक अदर पार्ट ऑफ थायलंड खूप चांगलं आहे, ब्युटी. आम्हाला नाही फालतूगिरी ऐकायची. ज्या कामासाठी गेलं तेच काम, बरोबर ना? जिकडचं जे वैशिष्ट्य आहे तेच पाहायचं असतं. बाकी ते समुद्र वगैरे सगळीकडेच आहेत ना. आम्हाला वेगळा समुद्र हवा होता. एक मिनिट, तू पाहत होतास, बाकी लोक तर घेत असतील ना लॅप डान्स? घेतला ना. yes. किती वाईट वाटलं खरं सांग. असं जरा ना लाईक ती बघते सलोनी, कन्फर्म झालं आत्ता तोडे ना. हा हा हा, काय वाटलं? जरा वाईट नाही वाटलं, कारण की लाईक काय झालंय? मिरगी येते का तुला? नाही झालं लॅब नाही, काय झालं? एक मिनिट. लॅप डान्स वगैरेचं झालं ते, आता टाइम गेला पहिलेच. ओ अच्छा, मग आता त्याच्यापेक्षा जास्त हॅपी एंडिंग. एक मिनिट, कोणती स्ट्रिपर खूप हॉट असेलच ना? हा होती ना. किती हॉट होती? ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तिला किती रेट करशील तू? तुम्ही लोक नव्हतातच तिकडे. आणि हा रेक्सन बघ, ह्याच्याशी लग्न करायचं तुला. 11 म्हणतोय, ज्या मुलीला पाहिलं पण नाहीये. लाज वाटली पाहिजे यार. अजूनही संधी आहे, पुरणपोळीच बरी. हा हा हा, किती रेट केलास? नाही, काहीतरी रेट केलंस ना? हा सॉरी सॉरी, हा तू कर ना रेट. 7-8 बिकॉज ही 10 आहे. सलोनी. ओ, तो काय म्हणाला ऐकलं तुम्ही? तो म्हणाला 7-8 कारण ही 10 आहे. पण तू तुझ्या गर्लफ्रेंडला स्ट्रिपरशी कम्पेअर केलं.
ये घर तोडलेलं आहे. धन्यवाद आत्या. सलोनी किती वाईट वाटते तुला? ऑनस्ट केलं 1 to 10 किती वाईट वाटते? हा सलोनी, नाही मी सांगत होती ॲम्स्टरडॅममध्ये बेटर होतं. म्हणजे तू ॲम्स्टरडॅमला पण गेलीस? तुम्ही नागड्यानाच बघायलाच जाता का सगळे? की नागड्या बायका कुठे असतात? ही मल्लू ती म्हणते इथना दूर थोडी जाणं पडतं. ठीक आहे, त्याला दे. त्याला एक शेवटचा प्रश्न. हा, तू सांग आता, हिला एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय आहे ती गोष्ट? इम्प्रूव्हमेंटसाठी तिला मी सांगेल बापरे. फोकस ऑन हर सेल्फ मोर दॅन वर्किंग फॉर समवन एल्स. म्हणजे आता कोणावर काम करेल? लाईक तिच्यामध्ये शी हॅज अ टॅलेंट. ठीक आहे, ती खूप टॅलेंटेड आहे. आम्हाला नाही माहित. हां मी सांगतोय ना तुम्हाला. आहे ती आहे. हा, हो, शी इज अ 10. अजून वेस्ट करण्यापेक्षा लाईक अरे थांबा. काय कसं वेस्ट होतं तिचं टॅलेंट हे आम्हाला जाऊन घे. ती दुसऱ्यासाठी काम करून तिचं टॅलेंट वेस्ट होतं असं मला वाटतं. काय काम करते ती दुसऱ्यांसाठी? काय काय नाही. ती कोणत्या मीडिया फर्ममध्ये काम करते. हा, सो असं मला वाटतं की इफ ती स्वतःचं करेल तर इट विल बी बेटर अच्छा फॉर हर फॉर एव्हरीवन एल्स. एव्हरीवन एल्स. पूर्ण सोसायटीलाच प्रेमात एकदम आंधळा झालेला दिसतोय. तुम्ही दोघांनी घरी सांगितलं आता लग्न करणार आहेत आणि घरवाले एकदम चिल आहेत तुमचे? येस येस. काय काय नेक्स्ट इयर प्रॉबेबली लग्न होऊन जाईल. अच्छा. आणि लग्न कुठे? लंडनमध्ये वगैरे असतं? नाही 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 इकडेच कुठेतरी मे बी महाबलेश्वर किंवा लोणावळा कुठे. काय छान. लग्न 4 कोपला नको या. सगळे खातील मागायला कुठे. छोले भटुरे चांगले होते पण सांडले सगळे. हा म्हणतो लिंबू पाणी आणू का? छान छान. या दोघांसाठी डाळ वाजवायला. ठीक आहे. या 2 ऑप्शन आहे. ठीक आहे भाऊ, तू थोडं मला हरामखोर वाटतोस. ठीक आहे, तू डिसाईड कर. आपण या कॅबवाल्या भाऊ लोकांशी बोलूया की हे शेवटी जे कपल बसले त्यांच्याशी? कॅबवाल्याशी का रे? त्याची का मारायची? ठीक आहे, याला दे. हा, कॅबवाल्याला दे. हा, हाय भाऊ. हॅलो. काय कडक कपडे घातलेस रे. फक्त जागा चुकली. पण काय नाव आहे तुझं? जितेश. जितेश, काय करतोस तू आयुष्यात? सध्या वर्किंग आहे कॉर्पोरेट फर्ममध्ये. कुठे काय काम करतोस? आणि ॲज अ काय बोलतात त्याला डेव्हलपर. मी गेस करू तुझं काय काम आहे? जसे तू कपडे घालेस तिकीट ब्लॅक करत असे आणि कॅपवर लिहिलं वाईल्ड. आहेच असं काही वाईल्ड वगैरे? मग ती कॅपच अशी. कॅप का घातलीस रात्रीच्या वेळी हे सांग. असं थोडं केस कमी आहे. अच्छा ठीक आहे घाल घाल. आणि केस नाही, केस असतात ते. केस काय आहे? मराठी आहेस ना की मल्लू आहेस? हा, तर हे शर्ट कुठून घेतलास? आणि हा शर्ट तू? ॲक्च्युली यायचा प्लॅन होता. हा, माईक हातात ठेव. असं हुडी घातलेली. हा. तर ते घामाने थोडी भिजलेली तर किंमत एक वाईल्ड म्हणतो. कशी भिजली घामाने? जर जास्त घाम येत असेल तर आपल्याकडे एक ट्रेनर आहे, घरी येऊन तुला स्ट्रेचिंग देईल. तर डिमांडमध्ये स्वस्त हेच भेटली मला. तू डीमार्टला गेलास? डीमार्ट म्हणालास? अरे कडक. तू 1 मिनिट, तू कपडे घ्यायला मध्ये डीमार्टला पण जाऊन आलास? तुला काय वाटलं माझं लग्न होणार आहे का? तुझ्या खिशात आहेराचं पाकिट वगैरे आहे का? नाही की 101 रुपये घेऊन आले तुमच्यासाठी मी? आणि कॅप आधीच होती तुझ्याकडे? कॅप आधी आणि किती जण आलात तुम्ही? आम्ही 3 जण आहे. अच्छा, तिघे. आणि कसे मित्र झाला तुम्ही तिघे? ॲक्च्युली आमचा फर्स्ट जॉब सोबत होता. हा, तू माईक हलवू नकोस, माईक तोंडासमोरच ठेव. हा. फर्स्ट जॉब पासून म्हणजे आम्ही सोबत आहे. म्हणजे काय होता आणि फर्स्ट जॉब हा? सर्वे प्रोग्रामिंग. अच्छा. मार्केट रिसर्च मध्ये. कुठे होतात? आणि हे विद्या विहारला होता. अरे घाटकोपरच्या जवळ. घाटकोपर. अच्छा अच्छा. आणि एकदम खास मित्र, ऑफिस कलिग्स होतात ना? म्हणजे हा, पहिले ऑफिस कलिग होता. बॉसला शिव्या द्यायचा तेव्हा? आता पण देतो. हा जॉब सोडलाय आता? आता आम्ही सोबत नाही, एकत्र हा. नाही. मी डिफरंट ठिकाणी आहे, तो डिफरंट ठिकाणी आहे. ठीक आहे, मग आधीच्या बॉसला शिव्या देऊ आपण. ठीक आहे. हा, ठीक आहे. काय सर्वात घाणेरडी गोष्ट काय करायचा तुझा तो बॉस? मी कुठे गायचं? हे कोणता बॉस आहे? मेकूळ खायचा?
भाई भाई मेकुड मतलब क्या रे. ती बहीण म्हणते अरे मी समझा समझा नहीं समझा बता ना उसे पन्नू में क्या बोलते मेकुड. तुझे भी नहीं पता. ये तुला माहिती आहे ना. शेंबूड माहिती है. तुझे शेंबूड पता है. शेंबूड को मल्लू में क्या बोलते हैं. तुम्हें पता ही नहीं है. तुम्हें कौन सा लँग्वेज आता है. मुंबई मधली मल्लू. हो भडकली. हो का लूक दिला तिने यार. तर मेकुड लावेन ना तोंडावर. हा ठीक आहे. तो मेकुड खायचा आणि तुम्ही कुठे बघत आहेस बसायचे रे. तुम्ही कॅबमध्ये हे मेकुड जमा करतो. साहेबांनी टाकलाय. रेटिंग 3ची पाहिजे मला. तुम्ही कसे बघायचं मला सांग बाबा. तू सर्व्हर म्हणजे तू काय CCTV हे बघायचंस का. म्हणजे तुझं काम चुकीचं वाटतंय. तुला डिमांडमध्ये फ्रीज दिलं असेल ना त्यांनी की हा शेंबडाचा हात नको लावूस मला. आता भाऊ मला कळलं तिने स्वतःच काम केलं पाहिजे. हे बॉस लोक मेकुड काढते. बरं झालं मी जॉब सोडला भाऊ माझा. हां हां तू सांग मेकुड काढायचा. आयुष्यात मी हा प्रश्न 100 वेळा विचारला असेल. पहिल्यांदा असं उत्तर दिलंय कोणीतरी. युजली काय माझा बॉस टॉक्सिक होता जास्त काम करवायचा. हां मग तुम्ही काय करायचे जेव्हा तो मेकुड काढायचा. असायचं त्याला कोणाला काय. हसायचो तुम्ही. अच्छा. बाकी माणूस चांगला होता तो. हा माणूस चांगला होता. हाय म्हणजे हाय. तू एक खरं बॉसचं सांगतोस की स्वतःच त्याच्यावर. फ्लिप स्टोरी ही आहे की म्हणूनच याला जॉबवर काढलेलं कारण हा ते पंचिंग मशीनवर मेकुड लावून यायचं. लोक चिकटायचं. हे काय आहे बायोमेट्रिक आहे. हे मजा आली त्याची. कारण त्या कपलने मेकुडवाली स्टोरी सांगितली ना. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे. नाही मॅरिड आहे मी. अच्छा मग गर्लफ्रेंड आहे. नाही. किती वर्ष आले लग्नाला. आता 3 वर्ष होतील डिसेंबरमध्ये. अच्छा छान छान. आणि कसं झालं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. अच्छा आणि मजा येते लग्नात. हो. तुम्हाला काय वाटतं हुडी कशी भिजली. घाम काढून आलंय. आणि हे बाबांनी आई बाबांनी शोधलेली तुझ्यासाठी की तू मॅट्रिमोनियल साईटवर स्वतः शोध. आईबाबांनी. आई बाबांनी शोधलेली. आणि तिच्या आधी तू कोणत्या मुली पाहिलेल्यास. नाही कधी नाही. जो मिळाला प्रसाद समजून घेतला. बाबांना मी म्हणालो बाबा मला ही मुलगी नाही आवडत. बाबांनी माझी टोपी काढली. म्हणाली आता जा आणि आरसा बघ. हेच पोहे खायला खूप ठिकाणी गेलतो. पोहे खायला गेलेला. तू पोहे खायला जायचास. आणि नाश्त्यामध्ये काय शिरा नाही आपण मुली बनायला जाऊया ना. मग ते पोहे आवडले की मुलगी आवडलेली. पोहे जास्त आवडलेले. एक मिनिट तुला तुझ्या बायकोबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते. नाच. ए मल्लू हमारे कल्चर में ये सब बोलेगी. ए तू सांग रे काय वाटतं तुझ्या बायकोबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते तुला. आता काय सांगू. भीती वाटते मला. कुठे कुठे टोपी लावतो सांग. सांग 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 ना काय खरं खरं सांग. काही लोकांना कळलं आज. हा सांग सांग. हा असं काहीच नाही. सांग. अरे पटकन सांग. तुझ्या बायकोची बेस्ट गोष्ट ते मित्र सांगतील मग किती वाईट वाटेल तुला. जेवण चांगलं म्हणून. त्याची वाढली. जेवण जेवण जेवण. आता ते लोक म्हणाले की हे चुबच आहे. चांगलं घर थोडा त्यांचं. ठीक आहे बाजू चालत बाजू अशी बोलूया. हाय भाऊ तुझं काय नाव आहे. ऋषभ. होई तुझ्या घशात काही अडकलंय का. मेकुड. तुम्हाला का ना काय मेकुड तुमच्या निघत नाही का. नाही नाही खातो नाही म्हणाला तो बॉस खायचा. हा असं काय काय ना आवडते कोशिंबीर. हा हे तुझी अशी काही फॅन्टसी आहे आयुष्यात. रॅन्डम प्रश्न विचारू आपण तुला. आहे काही फॅन्टसी मित्र. नाही. कधी होती अशी आयुष्यात तुझं स्वप्न काय.
पोहे खायचे अरे, काय हे स्वप्न आहे का? नाही नाही, तू सांग, तुझं लग्न झालंय? तुझं नाही झालं ना, मग तू पोहे खातोय सध्या सगळे? चालू आहे चालू आहे. आतापर्यंत किती मुलींना तू रिजेक्ट केलंस? ना स्टार्ट केलंय जस्ट रिजेक्ट करायला किती मुलींना बघितलंयस आता? 1-2 बघितले. हा, तर काय झालं त्या दोघींचं? नाही म्हणजे पोहे खायला गेलोच नाही त्याच्या आधीच अच्छा, त्याच्या म्हणजे प्रोफाईल बघितली आणि तिथेच संपलं. तुझ्या एंडने की त्यांच्या एंडने? दोन्ही एंडने. दोन्ही एंडने. कसं आहे दोन्ही एंडने? म्हणजे दोघे एकत्र म्हणाल नाही. तुला काय नाही आवडलं त्या मुलींमधलं? नाही असं आवडलंच ना, घरच्यांना पण आवडलं पाहिजे. का? घरच्यांना का? बाबांना काय? तुमच्याकडे अशी लग्न होतात का की बाबांना मला नाही आवडली? हे फालतूगिरी करतो ना तू. तू सांग रे काय रे. पण असं काहीतरी प्रोफाईल बघितल्यावर असतं ना की म्हणजे हा जॉब, जसं ती म्हणाली की जॉब नाही आवडायचा, किंवा असं काहीतरी असतं ना की हाईट चांगली नाहीये. हा म्हणजे ते मिक्स रिझन्स, त्याच्या आईला वगैरे पटलं पाहिजे असं. अच्छा, तू एकदम ममाच बॉय आहेस का? हो. अच्छा, आई बाबाचे. तू लग्न केल्यावर जॉईंट फॅमिलीमध्ये राहणार आहेस? नाही बाबा नाही येत, आई आहे. हा, म्हणजे जॉईंट फॅमिलीवर राहणार आहेस का तू? अच्छा, सही सही. तू भाऊ जॉईंट फॅमिलीवर राहतोस? अच्छा, तुम्ही लोकांना सॅड वाईबच करायची आहे का? हा, तू एक सांग मला फक्त की काय एक्सपेक्टेशन काय आहे, कशी मुलगी हवी आहे लग्नासाठी? शी इज अ 10 पण मेकूड खाते. काय बोलशील तू? खूप हॉट आहे मुलगी, ठीक आहे. हा, सगळं सही आहे. तू गेलास, पोहे कडक आहेत, हाईट चांगली आहे, म्हणजे तिचा जॉब पण आहे, 14 लाख LPA वगैरे वगैरे, ठीक आहे. पण तू बघितलंस की नंतर गेली आणि अशी बोट टाकलं ना आता, तर काय हा बोलशील? आधी बघितलं तर नाही बोलले. मग कधी बोट टाकेल? नंतर? लग्नानंतर टाकलं तर काय करशील? काहीच नाही करू शकत. बॉसचीच मुलगी मिळाली वाटतं. चला, या दोघांसाठी डाव्या वाजवा. अजून कोण आहे? कोणाची बोलूया? कोणाला आहे अशी इच्छा मनापासून बोलण्याची? तुला आहे इच्छा? ठीक आहे, दे, याला दे. तू एकदम फॉर्मल कपड्यात आलायस असं वाटतं रे मला. जॉबवरून आलायस? नाही कॉलेजमध्ये. अच्छा अच्छा. अरे छोटा आहेस तू. किती वर्षाचा आहेस? 17. अरे खूप छोटा आहेस तू. ए बडे अच्छे. ए काय गर्लफ्रेंड वगैरे आहे भाऊ तुझी? काय नाव आहे? विसरलो मी. नाही, सांगितलंच नव्हतंस ना? आविष्कार. आविष्कार. बाबांनी केलेला. असे काय तुझी 7 बोटं वगैरे आहेत का? नाही मग असं काही वेगळं तर नाही ना? आविष्कार नाव का ठेवलं बाबांनी? आईने ठेवलं, बाबांनी ठेवलं की आत्याने? पप्पांनी ठेवलं. कधी विचारलंस तू? नाही म्हणजे त्यांना 8ला आवडायचं, तर मग म्हणून. काय आवडायचे? 8. एक 8 बघितलंच नाही. बाबा पण बुलबुलैयावर नाचायचे का? पाणी. हा, बाबांना 8 आवडायचं म्हणून त्यांनी ठेवलं. हा, माईक जवळच ठेव. तुझा भाऊ बहीण कोणी आहे? नाही सिंगल. अच्छा, ओनली चाइल्ड आहेस तू? आणि असं काही नवसाचं आहेस की? नाही 9चा व्हायचा. किती वर्षात झालास लग्नाच्या? 1-2 वर्ष. अरे मग नवसाचं नाही, हौसाचं. नाही. आणि काय करतोय आता आयुष्यात? मी आता कॉलेजमध्ये 12th चालू. सायन्स करतोयस, कॉमर्स करतोय? सायन्स करतोयस. छान चाललंय. हा, म्हणजे ठीक आहे, छान नाही, ठीक आहे. कोणत्या कॉलेजमध्ये तू? सेंट झेवियर CST. अरे छान आहे ना, चांगलं कॉलेज आहे हा, ना. चांगलं. 10वीत किती टक्के आलेले? 90. आणि आता 11वीत किती आले? 11वीत बघितलेत नाही. बघितले नाहीस? झेवियर्स मधल्या मुली कशा वाटतात? म्हणजे चांगले आहे, ठीक आहे. सगळं ठीक चांगले आहेत, पण भाव नाही science मध्ये नाहीत. काय? सायन्समध्ये आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, आर्ट्समध्ये आहेत चांगल्या. मग तू काय कर माहितीये? एक पार्टी प्लॅन कर. नाही त्याच्यात खूप दारू पी. 3 आणि सर्च कर झेवियर जवळ वॉफल चांगले कुठे मिळेल, आणि तिला बोल 3 दिवसात हा बोल, नाही तर 225 रुपये तोंडावर मार. मी तो एकदम सिरियस आहे. तो म्हणतो नाही, हे प्रकार मी नाही करणार. मी कीर्ती वडापाव देऊ शकतो. मी दारू नाही पितो, म्हणजे असं काय. अच्छा, तू दारूच नाही पी? म्हणजे काय नाही असं. एक मिनिट, ब्रेकअप झालाय कधी? हा, ब्रेकअप झालाय. तुझा पण? हे मला दारू दे रे बाबा. या वयात तुझा ब्रेकअप पण झाला? कसं काय रे? किती वर्षात? बालिका तू
किती वर्षाचा होतास तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती? मी 8मध्ये होतो तेव्हा होती. कशी पटवलीस आणि तू काय होमवर्क करून दिलं असतं काय? नकाशा वाचन वगैरे? सेम स्कूलमध्ये होतो आम्ही. हां. मग झालं मग तसं. नाही झालं नाही, सांग काय केलंस तिकडे? त्याने किती पापड तळले बघितलं ना? म्हणजे आम्ही फ्रेंड्स होतो, तर मग तिने मला कन्फेस केलं, तर मग मला पण आवडायची, तर मग मी बोललो हां. हां. मग 10th पण तो हात नीट ठेवा. पण मग 10th जसं अरे 10th मध्ये ती म्हणाली मला अभ्यासावर लक्ष द्यायचं. नाही, ती 10च्या आधीच तिने माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत चीट केलं. काय चीट? 15 वर्षाच्या मुलीने चीट केलं. काय केलं त्याने? त्याचे पेरी पेरी फ्रेश खाईन टाक. तू एक काम कर, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. तू एक किंडर चीट केलं तुझ्यावर. हां. कसं चीट केलं काय? आणि तुला कळलं कसं आहे? तीच बोलली की मला आता तो आवडतो. अरे भाई चीट नाही केलं ना, तिला फक्त फिलिंग झालाय त्याच्यासाठी ना. चीट कसं असतं माहितीये का? हे करून नाही दाखवणार आहे मी. चीट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा पार्टनर कोणावर जाऊन काय 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 थायलंड झालं म्हणजे तिने चीट केलं, काही झालं त्यांचं? ते नाही सांगितलं अजून. ती काय म्हणाली? ते नाही माहिती. तुमचं काय झालेलं? नाही, मी म्हणजे आता 8-9 मध्ये काहीच करणार. आता कळलं तिला दुसरं का आवडायला लागला. ती म्हणाली ह्याचं काय होत नाही वाटतं, कोळंबी फ्राय. नाही तूच म्हणालेलास मला बोलायचं ना. मला मी बॉय स्कूलचा आहे, तर मग मला काय वाटतच नाही. मी म्हणजे बॉय स्कूलचा आहे, तर मग एक मिनिट तुला जोक्सवर वाईट नाही वाटत? हा. हे लोक काय वाटतंय की तुझा उठत? अरे तसं अरे बॉईज स्कूलमध्ये असं नसतं की बॉईज बरोबर असते ना. अरे तुम्ही थोडा हा श्वास घ्या, स्ट्रेचरवर जावं लागेल. ठीक आहे हा. मग ती सोडून गेली, आता त्यांचं चालू आहे अजूनही? हा, चालू आहे. आणि त्यानंतर तुला कोणती आवडली? आत्ता म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे, हां. पण ती मला आता 4 दिवसाआधी बोलली की बोर्ड्समुळे आता पण मंडेला आता सगळं शॉर्ट होईल. थिंक सो. म्हणजे परत तू कसं सॉर्ट काय 3 दिवस रेडी आहे तुझा वॉफल? अरे नाही, म्हणजे ती दुसऱ्या रिलिजनची आहे, ए यार. तिच्या घरच्यांना म्हणजे नाही चालणार. अरे तू 17 वर्षाचा आहे, काय होईल जास्तीत जास्त शिरकुर्मा खायला देतो. तू का लग्न वगैरे 17? अरे तुला खूप टाइम आहे बाबा अजून. आता सध्या प्रॅक्टिस सेशन चालू आहे तुझं, ठीक आहे? कळतं तुला? कोळंबीची मांदेली होऊन. कोणता रिलिजन आहे तिचा? ती कॅथलिक आहे. एक मिनिट बा, युनिव्हर्सचा हा रूल आहे, 1 मायनस झाला 1 प्लस. मग काय प्रॉब्लेम काय तिला? तिला नाही, तिच्या घरच्यांना नाही चालणार दुसऱ्या पण ते घरच्यांना का सांगायचंय? म्हणजे तिला सांगायचं, ती नाही बोलू शकत. तिच्या खोटं नाही बोलू शकत ती. तिला म्हणजे. आणि तुझी ती एक्स तर बोलली खोटं मस्त. तुझ्या घरच्यांना तू सांगणार आहेस की असं आहे? घरी माहिती आहे. काय माहिती आहे? माझी गर्लफ्रेंड आहे ही. आणि कॅथलिक आहे. हा. मग काय बोलले बाबा? वाईन घेऊन ये. बाबा बोलले चांगले. बाबांना आवडली? बाबा म्हणाले हे सगळं नाही. ही आहे का डावे? ही तशी आहे, आई कशी असेल? ठीक आहे तू आता एक मिनिट, तू फर्स्ट बेस किस केलंयस तू? नाही, म्हणजे लिप्सवर नाही गेलं. म्हणजे हे आपण करू ये.
ए, आपण किस करूया हो. असं केलं ना, नाही तर मग प्रेग्नेंट होत ना. तुझ्या 2 गर्लफ्रेंड राहिले आहेत हां आणि किस एकही नाही. काय तू पृथ्वी शो आहेस का? का नाही काय करत म्हणजे एक मिनिट, तू असं विचारलंयस त्या गर्लफ्रेंडला कधी की आपण करूया काहीतरी? नाही, तीच समोरून बोलली की म्हणजे 3-4 महिना होते मग मीच अप्रोच करते. ती काय गरम होते का? ते आजी लोक पापड ठेवतात ना, आधी सुकू दे पूर्ण मग मी कुरकुरीत होईन. आणि 3-4 महिने थांब आधी. हा मग पिकेल. आता मी कैरी आहे ना, हापूस झाली की हा मग तू रेडी आहेस यासाठी? हा चल ठीक आहे, सगळं काशी करू दे बाकी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, फक्त मला एक लास्ट प्रश्न तुला. ठीक आहे, अशी एखादी गोष्ट आहे फॅन्टसी की आता तू पॉन तर पाहिलंच असेल ना, की पाहून वाटलं की हे मला एकदा तरी करायचं आहे? ते सगळं नाही सांगू शकत. ते सांग ना. पप्पा बघतात व्हिडिओ. पप्पावली माझ्यावर गेला. नाही म्हणजे दुसरी काय फॅन्टसी असेल तर ते सांगू शकतो. दुसरी हा दुसरी म्हणजे म्हणजे असं लाईफ मध्ये हा सांग दुसरी लाईफची फॅन्टसी बघू दे. आता काय आहे? केसांना निळा करायचा आहे का? नाही म्हणजे काय मेकूड खायचं आहे? मला ॲडव्हेंचर आवडतं, असं स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग हे सगळं आवडतं. हा हे करायचं आहे बस. उतरायला आवडतं, चढायला नाही. ठीक आहे, चला याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. ठीक आहे, एक लास्ट आपण कोणाची तरी बोलू शकतो. ठीक आहे, तर एक स्पेशल गेस्ट आहे आपल्या इकडे. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यशस्वी रावसाठी. माहिती आहे सगळ्या मुलांना तर माहीतच असेल होपफुली. ठीक आहे, असं तिला काहीतरी असं तू काय म्हणतात, तुला महाराष्ट्राची काय? लेट्स नॉट गो देयर. अच्छा, तिकडे नाही जायचंय. ठीक आहे का एकदा नाव सांग तुझं सगळ्यांना. हाय एव्हरीवन, माय नेम इज यशस्वी राव. हे मग राव आणि कसं झालं हे? तू मराठीच आहेस? मिक्स ब्रीड आहे मी. तू कुत्रा आहेस का? की एक साईड स्ट्रे होती, एक साईड पॉमेरियन. हा म्हणजे कोण बाबा राव आहेत आणि ऑफकोर्स. अरे नाही, कधी कधी असं आईचं पण लावतात. आजकाल प्रोग्रेसिव्ह झालो आहोत आपण. मी खूप प्रोग्रेसिव्ह आहे. आई महाराष्ट्रीयन आहे, आई कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि बाबा तुलू आहे. अरे कडक. मग कसं झालंय कोल्हाप त्यांचं? ठाणा कॉलेजमध्ये एकत्र होते. कोणत्या कॉलेजमध्ये? ठाण्या कॉलेजमध्ये. आणि तिथेच लव्ह मॅरेज झालं ना म्हणजे? अच्छा म्हणजे ते आता कूल आहेत एकदमच. तू काही करू शकतेस. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे बाजूचा, त्याला काही नाही हे जिम. हो स्ट्रेचिंग करतोस. अरे यार, कोणत्या जिमला जातेस तू? त्या जिम मध्ये जाते तिथे हर्ष राणे पण त्याच जिम मध्ये आहे का? नाही. मग तो कसा भेटलेला तुला? एकदा कुठेतरी भेटलेला ना तुला? मी गेलेले त्याच्या जिमला. अच्छा, मग तो ते मारतो दंड वगैरे ते मोठे व्हायला जेव्हा? अरे दंड म्हणतोय यार, छोटा आहे तो म्हणून म्हटलं मी. ते तुला मला वाटतं त्याने मारलं पाहिजे, लटकतच राहिलं पाहिजे त्याने. तुला सर्वात चांगला कॉन्टेंट क्रिएटर कोण वाटतो? फोकस इंडियन म्हणतात. रोल्स रिव्हर्स असायला पाहिजे ना. काय असलं पाहिजे? हो, उनो रिव्हर्स. फोकस इंडियन माहिती आहे सगळ्यांना. ही जी याने स्टोरी सांगितली ना उलटीवाली, ती फोकस इंडियनची पण आहे. अच्छा, तुम्हाला नाही माहिती आहे ना? सांगू मी की सांगू? फोकस इंडियन नावाचा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे तो, आणि ही एकदा काहीतरी एक व्हिडिओ बनवत होते. ठीक आहे, ब्लॉग बनवत होते आणि त्याच्यात ही त्याला म्हणाली की गाडीत होते तर ही म्हणाली की अरे मला ना कसं तरी होतंय. हां, तेच मोशन सिकनेस. आपण मराठी लोक कसं तरी म्हणतो, पण तू अर्धीच आहेस ना आता, तुला नसेल माहीत. तर ही म्हणाली मला मोशन सिकनेस आहे. तर तो म्हणाला तुझी तर उलटी पण मी पिये. हा म्हणतो माझा बॉस फक्त मेकूड खात. एक कॉन्टेंट क्रिएटर उलटी पित आहेत. हे तेव्हा बोललेला ना तो असं, मग तुला काय वाटलं तेव्हा? ऐक ना, मग एक काम कर, ही पिशवी मी तुला देतो,
पुढच्या वेळी जिथे पण जाशील ना शिवनेरीमध्ये ही भरून टाक आणि फोकस इंडियाला बोला हा मी तुझ्यासाठी आणली. जर तुम्हाला अशी संधी मिळाली हायपोथेटिकली यशस्वीचा फोन चेक करण्याची तर तुम्ही कोणाचा चॅट वाचाल? कोणाचा काय? हर्ष राणे बोलला तो. अरे चिमुरडा आहे तो, ह्याच्यापेक्षा छोटा आहे तो. हर्ष राणेची चॅट काय वाचणार तो? ताई बोलतो तिला, ताई म्हणतो तो तुला? नाही ना. नाही. जर कोणाला फ्रेंड झोन करायचं असेल कोणाला करशील तू? हर्ष राणे आणि फोकस इंडियन बद्दल तुझा काय विचार आहे? फ्रेंडच आहे तो पण. खरं? हा आई शपथ. अरे हा, जर तुझ्या आयुष्यात तुला वाटतं की हायपोथेटिकली एक मुलगा असेल म्हणजे तुझा बॉयफ्रेंड आहे का? तुझा बॉयफ्रेंड हा जर असेल तर तुला काय वाटतं त्यात कोणत्या 3 क्वालिटीज असायला हव्यात? हा असा का प्रश्न विचारलाय मला? अरे मजा, आता सगळ्यांची मजा घेतलीस ना तू एवढी, सांग ना मजा येईल. लॉयल असायला पाहिजे. ठीक आहे हा लॉयल असला पाहिजे, एक झालं. इमोशनली इंटेलिजंट असायला पाहिजे. बरोबर, एक तरी असायला हवं. आता काहीतरी सुपरफिशियल सांगला. हे तुम्ही थांबा गरिबांनो. तो चारकोपाला म्हणतो ते म्हणतो मेकून न खाणार आहो, उलटीवाला चालेल. पण तो फोकस इंडियन एकदा तुझ्यासाठी ती रेंज रोवर पण घेऊन आलेला ना? त्याला माहितीये माझी ड्रीम कार आहे ती. तू काहीतरी वेगळा शब्द वापरणार होती. अच्छा म्हणून तो घेऊन आला. हा. पण मग त्याचे साहेब ओरडले नाही त्याला? ठीक आहे, एखादा लास्ट कोणाला तिला काही एखादा प्रश्न विचारा, शेवटचा प्रश्न विचारू आपण तिला. कोणाच्या मनात काही प्रश्न आहे बोलून टाका. मित्रा तू विचार ना, तू विचार तू खूप गोंडस आहेस. काही विचार. कसं विचारू म्हणजे? मग घाणेरडा प्रश्न नको विचारूस. कसं विचारू मी? समोर आहे ती, इन्स्टावर करेन नंतर मेसेज. काय सांग एकदम, पण लाईन क्रॉस नको करूस की ती माझ्यावर थुकून जाईल की कसे तुझे हे फॅन्स. दहावीला किती टक्के आले म्हणत? नाही तू विचार. हा काय तुला, तू गारडलास का रे? कोळंबी कोणा दुसऱ्याला संधी देऊ आपण. कोणाला आहे, कोणाला प्रश्न विचारायचा? अरे तुंबाड बघा आलाय. तुंबलेलोच होतो मी. यशस्वी मॅडम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इथे वॉफल छान मिळता 3 दिवसात हा म्हणायचंय तुम्हाला? हा विचार. तुम्हाला प्रणित मोरे बद्दल कसं? मित्रांनो माझ्यासाठी मी एक दल्ला बसवतो. असं काही नाहीये. काय 500 बाई हट. ठीक आहे हा. अरे दुसरा काहीतरी रॅन्डम प्रश्न आहे ना माझ्याबद्दल? काय रॅन्डम प्रश्न नाही मला. हा तुझ्याकडे हाच प्रश्न बरोबर. हा ठीक आहे. काय आराम कर राहते रे सगळे. हा ठीक आहे हा. यशस्वी सांग. फका आता माझी फाटली. जज आहे का? अरे बोल ना, काही बोलून टाक, चांगलं बोल. जबरदस्त कडक. फालतूगिरी बंद करा तुम्ही आणि सगळे निघून जा. आम्ही हे कडक म्हणजे माझं तेच तर नाही. थँक्यू गाईज, दॅट वॉज माय टाइम. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आतापर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. बाकी यशस्वी रावच्या गेस्ट अपीयरन्ससाठी तिला पण खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे या व्हिडिओच्या सर्वात इंटरेस्टिंग पार्टची, ज्याच्यासाठी तुम्ही सगळे थांबलेले असता, म्हणजे कॉन्टेस्टच्या भागाची. दर व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि ज्याचं सर्वात चांगलं उत्तर असतं त्याला आपण काहीतरी स्पेशल देतो. मागच्या वेळी तुम्हाला मी प्रश्न विचारलेला की दारू पिऊन सर्वात मोठा कांड तुम्ही काय केलाय, आणि या कॉन्टेस्टचा विनर आहे तेजस कावडे 9522.
तर हे जे हुडीज मी घालतो ना हे अर्बन मंकीचे असतात आणि त्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे हा या कॉन्टेस्टमध्ये होतो तेजसचा. आणि यावेळीचा प्रश्न हा आहे की सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला काय वाटते किंवा सर्वात वाईट गोष्ट तुम्हाला काय वाटते. या प्रश्नाचं सर्वात चांगलं क्रिएटिव्ह फनी उत्तर जो पण देईल त्याचं उत्तर मी पिन करेन आणि अर्बन मंकीचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे तो मग तुमचा होऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, मला इन्स्टावरती फॉलो करायचं आहे. माझं इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रीयन भाऊ, कारण आपण विनर तिथेच अनाऊन्स करतो, मग तिथे तुम्हाला कळेल की कोण विनर आहे. बाकी हा महाराष्ट्र दौरा मी करणार आहे, तर त्याची पण तिकीट लिंक तुम्हाला बुकमाशोवर मिळेल किंवा इथे बायोमध्ये पण लिंक केलेली असेल. तर एक महाराष्ट्र दौरा आहे, एक भारत दौरा आहे. तर जिथे जिथे तुम्हाला वाटते मी येऊन परफॉर्म केलं पाहिजे तिथे तिथे तुम्ही सिटीचे नाव पण कमेंट करा. आणि बाकी नवीन व्हिडिओ येणार आहे अजून एका आठवड्यानंतर, म्हणजे आता एका आठवड्याची गॅप आहे, मग त्या पुढच्या शुक्रवारी व्हिडिओ येणार आणि त्याचं नाव आहे अश्लील शो. हा हिंदी क्राऊड वर्कचा व्हिडिओ असणार आहे, फुल धमाल व्हिडिओ आहे, मला खूप मजा आली. तर तुम्ही पण पहा आणि मित्रांबरोबर शेअर वगैरे करा. बाकी लाईव्ह शो मध्ये या, कारण तिथे ऍक्च्युअल मजा होते आणि असली मजा असते. तर भेटू आपण लाईव्ह शो मध्ये. बाय बाय.